नमस्कार, भारत न्यूज 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बरबडा मंडळात ढगफुटी दृश्य स्वरूपाचा पाऊस। बरबडा, पाटोदा, अंतरगाव, कहाळा खुर्द, कहाळा बुद्रुक, मनूर, कृष्णूर इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकाचे नुकसान झाले। नायगाव तालुक्यातील बरबडा मंडळात काही भागातील घरे पडले आहेत व काही ठिकाणच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे। ते पाहणी करण्यासाठी बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या आदेशानुसार बरबडा सर्कलचे मंडळ अधिकारी कावळे, तलाठी हसन पल्ले, तलाठी कार्लेकर, पोलीस पाटील, बरबडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाणे, उपसरपंच, सरपंच छायाताई, धर्माधिकारी राष्ट्रीयवादी सेनेचे अंकुशराव हनुमंते, गंगाधर एडके, सदस्य प्रतिनिधी देवीदास जेटेवाड, ग्रामपंचायत सदस्य गौतम हनुमंते, किसान सेनेचे माधवराव, धर्माधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मंडळींचा सहभाग दिसत आहे। गोदावरीच्या काठावर असलेले गाव आणि वॉटरबॅगचं पाणी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे बरबडा येथील जी जमीन आहे ती जवळपास 90 ते 95% या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। आताच माननीय आमदार राजेजी पवार साहेब यांचा मेसेज आलेला आहे की आदरणीय आमदार साहेबांनी सर्वांना आदेशित केलेले आहेत की या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे व पूर्ण शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे त्वरित करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 100% असा मुआवजा या ठिकाणी देण्यात यावा आणि या ठिकाणी बरबडा येथील तलाठी हसनापुले साहेब, बरबडा मंडळ अधिकारी कावळे साहेब, पाटोद्याची तलाठी पण सोबत आहेत। गावातील सर्व शेतकरी, पत्रकार जट्टेवाड, अंकुश हनुमंते, पोलीस पाटील, माधवराव धर्माधिकारी या ठिकाणी सर्व शेतकरी आज या ठिकाणी नदीकाठी पुरांची परिस्थिती पाहण्यासाठी आलेले आहेत। म्हणून माननीय आमदार साहेबांनी सर्वांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की जे कोणी शेतकरी शेतीच्या काठावर आपले जनावरं असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावं व ज्या ठिकाणी पुनर्वसित गाव आहे अशा ठिकाणी ज्या कोणा लोकांना अडचणी आल्या असतील त्या ठिकाणी त्यांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था साहेब तलाठी साहेबांना आणि मंडळाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित या ठिकाणी करावी आणि ते बी आणि पूर्ण जे काही त्यांचा जेवणाचा वगैरे सगळं काही खर्च असेल ते माननीय आमदार राजेजी पवार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे। साहेब लवकरच या ठिकाणी बरबडा, अंतरगाव, पाटोदा तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी साहेब लवकरच या ठिकाणी भेट देऊन सर्व शेतकऱ्यांना, गावातील नागरिकांना या ठिकाणी भेटणार आहेत। म्हणून आमदार साहेबांच्या आदेशानुसार आदरणीय या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय तहसीलदार साहेब व सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी साहेब यांना आदेशित करण्यात आलेले आहेत। साहेबांच्या आदेशानुसार आपण त्वरित पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण कुठल्याही शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आणि आमदार राजेजी पवार साहेब यांनी केले आहे। त्यांच्या वतीनं मी बरबडा सरपंच म्हणून या ठिकाणी बरबड्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांना व ज्यांचे कुठं घर वगैरे पडलेले असतील त्यांचेसुद्धा त्वरित पंचनामे करून एकही शेतकरी लाभापासून वंचित न राहायला पाहिजे याची काळजी आपण मंडळाधिकारी म्हणून, तलाठी साहेब तलाठी म्हणून आणि या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी बोंडे साहेब असतील तसेच कृषी शेख साहेब असतील सर्व टीमने या ठिकाणी त्वरित सर्वे करावेत आणि कुठं जर उणीव काही भाषित असेल माननीय आमदार साहेबांची टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे। साहेबांनी टीमला पूर्ण आवाहन केले आहे की ज्या ज्या ठिकाणी कुठं अडचणी आल्या त्या ठिकाणी आम्हाला संपर्क साधावा। त्या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांच्या
आदेशानुसार राजेशजी पवार साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी कुठल्याही क्षणी धावून येऊ अशी या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्वरित पंचनामे करून साहेबांना त्वरित पंचनामे केलेले साहेबांना कळवावेत. धन्यवाद.